सर आपण कुठून आलात आहे? माझं नाव विजय तुकाराम चव्हाण, मुक्काम पोस्ट कळंबुशी, तालुका संशय, जिल्हा रत्नागिरी, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ संगमेश्वर तालुका कार्याध्यक्ष। आज जवळजवळ 2 वर्ष आमचे 2 विषय आमच्या केतकवणवाडी कळंबुशी केतकवणवाडीचे चालू होते। त्यात एक होता गणपती विसर्जन घाट। गणपती विसर्जन घाट मंजूर झाला होता, 65,000 रुपये त्याला मंजूर होते, परंतु तो घाट चोरीलाच गेलेला आहे। तो घाट अस्तित्वातच नाही तिथं, घाटाची बांधणी झालेली नाही। अक्षरशः आम्हाला गणपती विसर्जनच्या वेळेला अक्षरशः डोंगरभर चिखलातून ते गणपती विसर्जन आम्हाला विसर्जन करायला लागतात। याची दखल वरिष्ठ पातळीवरून उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी ग्रामपंचायत विभाग वारंवार पत्रव्यवहार केले होते। त्या पत्रव्यवहाराला त्यांनी गट विकास अधिकारी संगमेश्वर देवरुख यांना पत्रव्यवहार केलेले आहेत की सदर पत्राची चौकशी करावी, चौकशीचा आदेश पाठवावा, परंतु गट विकास अधिकारी संगमेश्वर देवरुख यांनी अद्यापही त्या पत्रावर चौकशी केलेली नाही। दिनांक 26/7/2024 रोजी ग्रामसेवक ग्रामपंचायत कळंबुशी यांना पत्र काढलेलं आहे गट विकास अधिकाऱ्यांनी, त्यांच्याकडून अहवाल मागितला आहे, त्या पाहणी करून अहवाल द्या सांगितलेला आहे। तरीसुद्धा ग्रामसेवकांनी गट विकास अधिकाऱ्यांना त्या पत्राचं उत्तर दिलेलं नाही। आणि त्याच्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांसुद्धा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी ग्रामपंचायत विभाग यांनासुद्धा काही त्या पत्रावर चौकशी अहवाल काही पाठवलेला नाही। आणि मला स्वतः मी तक्रारदार असून मला सुद्धा वरिष्ठ पातळीवरून म्हणजे गट विकास अधिकाऱ्यांनी अद्यापर्यंत पत्रव्यवहार केलेला नाही। तसंच दुसरा विषय आमचा जलजीवनचा विषय केतकवणवाडी कळंबुशी। आमच्या 6 झोनमध्ये केतकवणवाडी येते। 6 झोनमध्ये 40 लाखाचा तो निधी आहे आमच्या केतकवणवाडीसाठी। त्यामध्ये 10,71,000चा बंधारा आहे, परंतु 10,71,000चा बंधारा न बांधता ठेकेदाराने बावली काहीतरी बरी असं एक बावलं तिथं उभं करून ठेवलेलं आहे। प्रत्यक्ष पाणी जेव्हा आम्ही माहितीच्या अधिकाराचे आमचे कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांना आम्ही तिथे प्रत्यक्ष पाणीसाठी घेऊन गेलो होतो, प्रत्यक्ष वस्तुस्थिती बघितली। प्रत्यक्ष वस्तुस्थिती बघितल्यानंतर आम्ही पेपर आउट सगळं केलं होतं आणि तिथं पूर्ण त्या पाईपलाईनची, पूर्ण टाकीची जिथं बंधारा पाहिजे होता तिथं बंधारा न बांधता ते बावलं उभं करून ठेवलेलं आहे। आणि दुसरा विषय असा की जे पाईपलाईन टाकलेली आहे, पाईपलाईन मुळात पूर्ण चुकीची आहे। ही पाईपलाईन 2.5 फूट खाली खोदायची होती, ती वरच्यावरच ठेवलेली आहे। तशी पाणी आम्ही पूर्ण केलेली आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला त्या पत्रांची उत्तरं मिळाली नाही, म्हणून आज आम्ही उपोषणाला इथं बसलेलो आहे। वरिष्ठ पातळीवरून बघूया आता काय उपोषणात आम्ही बसलो आहे। आमचे विषय तर आहेत, जोपर्यंत आमचे विषय पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण काय सोडणार नाहीच आहे। आणि याची सखोल चौकशी करावी। ठेकेदाराने त्यावेळेला काम मंजूर झालं, त्या ठेकेदाराने मोजक्याच लोकांना घेऊन त्या वाडीची त्या पाण्याची ही चौकशी केली, म्हणजे पाहणी केली, परंतु वाडीचे वाडी प्रमुख असताना त्या ठेकेदाराचं काम होतं की त्या वाडीचा वाडी प्रमुख कोण आहे त्या वाडी प्रमुखाला जाऊन भेटून त्यांना घेऊन त्यांचे विचार घेऊन प्रत्यक्ष वाडीचा अखंड सर्वे करून हा सर्वे करून नंतरच ती लाईन टाकायला पाहिजे होती। असं ठेकेदारानं अजूनपर्यंत काय केलं नाही आणि हे पूर्ण काम पूर्ण निकृष्ट दर्जाचं आहे। पूर्ण जे काम झालेलं आहे ते पूर्ण निकृष्ट दर्जाचं आहे। ज्या वेळेला मी पंचायत समितीला गेलो पाणी पुरवठा विभागात, त्यावेळी इंजिनियरला बोलावून घेतला। इंजिनियरला मी विचारलं की हे काय चाललंय, 10,71,000चा बंधारा असताना हे बावलं तुम्ही कसं काय उभं केलं? मला इंजिनियरने असं हे उत्तर दिलंय की ते एस्टिमेट आम्ही बदललं। मी त्याच्यावर इंजिनियर बोलतो एस्टिमेट बदललं, मग एस्टिमेट जर तुम्ही बदललं, मग एस्टिमेट बदलताना त्या वाडीतल्या ग्रामस्थांना त्यांच्या कानावर घालण्याची गोष्ट होती ना। नाही म्हणाले जॅकवेल दिले 11 लाखाची। अरे 10,71,000चा तुमचा बंधारा असताना 11 लाखाची जॅकवेल आहे, मग ती जॅकवेल तरी कुठे आहे? तर मला सांगितलं ती खाली बांधायची, म्हटलं ती जॅकवेल नाही, म्हटलं ती विहीर आहे म्हटलं, आणि ती विहीर बांधलेली आहे आणि ती म्हटलं ह्या फंडातून नाही, आम्हाला 11 लाखाची जॅकवेल कुठे ती दाखवा आणि काम सुरू करा। आता ह्याच्यावर बघूया काय उत्तर येत आहेत ते। आता पुढल्या बुधवारी 5 तारखेला पाणी करण्यासाठी कांबळे साहेब बोललेत आम्ही येतो म्हणून, आम्हाला लेखी उत्तर त्यांच्यावर पत्र आहे। 5 तारखेला काय तो विषय होईल तिथे जागेवर। बरं, दुसरा विषय गणेश घाटाचा काय विषय आहे? तो गणेश घाट तो गणपती विसर्जनात मुळात जागेवरच नाही ना, चोरीलाच गेलाय तो। आम्ही चोरीलाच गेला हे सांगितलेलं आहे। उपमुख्य कार्य अधिकारी, जिल्हा परिषद ग्रामपंचायत रत्नागिरी यांना पत्र पण त्या पत्रात पण तसंच केलं आहे की गणपती घाट चोरीला गेल्याची सखोल चौकशी व्हावी। त्याचा निधी टाकण्यात आलेला आहे का? निधी म्हणजे तो निधी 65,000चा वर्ग करून झाला सुद्धा ठेकेदाराला। मग जर गणपती विसर्जन घाट जागेवर नसताना तो 65,000चा निधी गेला कुठे? आणि तो काम नसताना तुम्ही तो दिलाच कसा? स्मशान बांधलेला आहे, त्या स्मशानात एक बैठक व्यवस्था बांधली आहे, तो गणपती विसर्जन घाट दाखवत आहे। हा कुठल्या पद्धतीत दाखवत आहे? आणि त्या गणपती विसर्जन घाटावर ग्रामपंचायत शिपायाचा फोटो काढून खाली त्याच्या खाली ग्रामपंचायत कोंडीवराव याचा ग्रामपंचायतीचा शिक्का आहे त्याच्यावर। म्हणजे एवढा अनागोंदी कारभार तिथं चाललेला असताना आम्हाला गणपती विसर्जन घाट कुठे आहे तो शोधून द्यावा।
अधिकाऱ्यांनी द्यावा. ग्रामस्थ शोधणार नाहीत, अधिकाऱ्यांनी शोधून द्यावा आणि त्या ठेकेदाराला हजर करा. पुढची रणनीती आपली कशी असेल? पुढची रणनीती म्हणजे आम्ही तो घाट बांधून आम्हाला पाहिजेच काय झालं तरी त्याची चौकशी पहिली करा. तो गणपती घाट विसर्जन निर्गमित करा. तो कुठे आहे तो बघा. तो चोरीला गेलेला आहे हे आम्ही वारंवार सांगतोय. तो आम्हाला शोधूनच द्या कुठे आहे तो. आणि जो निधी पडला आहे तो निधी ठेकेदाराला कसा वर्ग झाला, काय झाला याची इथं माहिती विचारा. आम्ही तुमच्याकडे कागदपत्र देताना ग्रामपंचायतीचे एस्टिमेट सकट, ग्रामपंचायतीचे एस्टिमेट, त्या गणपती विसर्जन घाटाचे फोटो, गणपती जेव्हा आमचे विसर्जन झाले त्या तिथल्या ग्रामस्थांचे गणपती कसे घेऊन जातात त्या नदीपात्रात हे सगळे फोटो आम्ही तुम्हाला वर्ग केलेले आहेत. तर याची सखोल चौकशी व्हावी हीच आमची अपेक्षा आहे.